आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या विरोधात शिंदे सेना, काँग्रेस तसंच काका पुतण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. प्राथमिक चर्चा अंतिम टप्प्यात असून ही आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. येत्या 1-2 दिवसात आणखी काही पक्षांचा समावेश करून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अक्कलकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना व काँग्रेसमधील मतविभागणीचा फटका बसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं. भाजपला ताकदीनं आव्हान देण्यासाठी आघाडी अपरिहार्य असल्याचं मत असून समन्वय साधत एकत्र येण्यावर भर देण्यात आला आहे. या संदर्भात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्यात एकमत झाल्याची चर्चा आहे. तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत. चपळगाव, सलगर, वागदरी गट शिंदे सेनेला, जेऊर व नागणसूर काँग्रेसला तर मंगरुळ गट राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडीसाठी शोध मोहीम सुरू असून अंतिम यादी लवकरच समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे.